प्रिय बंधूंनो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? आनंदी आहात का? आजचा दिवस कसा चाललाय तुमच्यासाठी? तुम्ही म्हणताय का अजून दिवस सुरू झालाय? थोड्या वेळाने कळेल कसा आहे ते. येशू आपल्यासोबत असेल तर प्रत्येक दिवस चांगला असतो. विजयाचा आणि आशीर्वादाचा दिवस असतो. आजचा दिवस विजयाचा आणि आशीर्वादाचा. घाबरू नका. तुमचे प्रश्न यशस्वी होतील. प्रभू चमत्कार करेल. हे ठिकाण किती सुंदर आहे ना? हे लंडन मध्ये आहे. माझ्या मागे एक राजवाडा दिसतोय का तुम्हाला? त्याला विंडसर कॅसल म्हणतात. हेच ते घर आहे जिथे राणीचे राजघराणे राहते. हे एक भव्य किल्ला आहे. हे खूपच सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण पाहायला खूपच मनमोहक आहे. इथे फिरायला खूप छान वाटतं. हे एक आनंदी ठिकाण आहे. ठीक आहे, तुमच्या आयुष्यात प्रभू रोज तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला आनंदी करण्यासाठी. तुम्ही विचारत आहात का आज प्रभू माझ्यासाठी कोणता संदेश देतोय? दानिएल आपण पाहतो की तिघे तरुण प्रभूवर विश्वास ठेवणारे होते. त्या तिघा तरुणांची नावे शद्रक, मेशक आणि अबेदनगो होती. यांनी सांगितले, आम्ही राजाच्या मूर्तीची पूजा करणार नाही. बाबिलोन मध्ये राजाने एक मूर्ती उभी केली आणि त्यांना तिची पूजा करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले, आम्ही फक्त प्रभूचीच पूजा करू. आम्ही फक्त ह्या प्रभूचीच पूजा करू. आम्ही माणसाने बनवलेल्या मूर्तीची पूजा करणार नाही. राजाने स्वतःच्या प्रतिमेची एक मूर्ती बनवली होती आणि लोकांना तिची पूजा करण्यास सांगितले होते. त्यांनी ते करण्यास नकार दिला. राजा खूप रागावला. त्याने त्यांना भट्टीत टाकण्याची धमकी दिली. त्यांना पेटलेल्या भट्टीत फेकले जाईल आणि ते राख होईपर्यंत जळतील. यावेळी त्यांनी धैर्याने सांगितले, आम्ही ज्या देवाची सेवा करतो तो आम्हाला जळत्या भट्टीतून वाचवू शकतो आणि तो आम्हाला तुझ्या हातूनही वाचवेल हे राजा. म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही. तो आपल्याला वाचवू शकतो. प्रभूचे स्वभाव कसे आहे? तो वाचवू शकतो. त्याने त्यांना त्या संकटातून वाचवले. प्रभूने त्यांना भट्टीत सुरक्षित ठेवले आणि त्यांना जिवंत बाहेर काढले. हेच शास्त्रात लिहिले आहे. आज तुम्ही एका धोकादायक परिस्थितीत आहात आणि विचार करत आहात की तुम्ही यातून सुटू शकाल का? हे कोर्ट केस असू शकते किंवा एखादी परिस्थिती, संघर्ष किंवा कठीण काळ असू शकतो. मी यातून वाचू शकतो का? तुम्हाला वाटत असेल की धोका अगदी जवळ आहे, पण एक सामर्थ्यवान देव आहे. तो असा देव आहे जो तुम्हाला वाचवू शकतो. तो तुम्हाला नक्कीच वाचवेल. गुजरातमध्ये, जे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपैकी एक आहे, त्याचा एक भाग जंगल क्षेत्र आहे जिथे सिंह राहतात. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी तिथे सेवेसाठी गेलो होतो तेव्हा मी मिशनांसोबत त्या मार्गाने प्रवास करत होतो. त्यांनी सांगितले, आपण लवकर या मार्गावरून जाऊया. जर अंधार झाला तर ते कोणालाही या रस्त्याचा वापर करू देणार नाही. ते गाड्यांनाही परवानगी देत नाहीत. मी त्यांना विचारले, असं का आहे? ते म्हणाले, सिंह अंधारात या रस्त्यांवर फिरतात. हे खूप धोकादायक आहे. मग त्यांनी एक घटना सांगितली जी तिथे घडली होती. त्या डोंगराळ भागात राहणारे आदिवासी लोक, त्यांपैकी बरेच जणांनी येशूला स्वीकारले आणि प्रभूची उपासना करणारे झाले. आठवड्यातून एकदा ते डोंगर आणि गावांमधून खाली येतात आणि त्यांना लागणाऱ्या भाज्या व किराणा सामान खरेदी करतात. ते डोंगरातून विकायला वस्तू आणतात आणि त्यांना हवे ते खरेदी करतात. ते कधीच एकटे येत नाहीत. ते 40 ते 50 लोकांच्या गटात येतात. ते एकत्र प्रवास करतात कारण हा जंगलाचा भाग आहे जिथे सिंह फिरतात. त्यांना अंधार पडण्यापूर्वी हा भाग पार करावा लागतो. एकदा जेव्हा ते खाली आले होते, येशूवर विश्वास ठेवणारा एक अद्भुत आदिवासी माणूस किराणा सामान खरेदी करत होता. सगळे निघायला तयार होते. तो म्हणाला, तुम्ही पुढे जा, मी येतो. मला अजून 2 वस्तू घ्यायच्या आहेत.
मी लवकर येतो. तुम्ही पुढे जा. सगळे एकत्र निघून गेले. त्याला सगळ्या वस्तू खरेदी करण्यात थोडा जास्त वेळ लागला. तोपर्यंत ते खूप अंतर कापून गेले होते. अंधार पडला होता. त्याच्या डोक्यावर आणि हातात सामान होते. अचानक त्याने वर पाहिले तेव्हा त्याला डरकारीचा आवाज ऐकू आला. त्याने पाहिले तेव्हा त्याच्यापासून काही फूट अंतरावर एक सिंह होता. तो झोपलेला होता आणि त्याच्याकडे पाहत होता. तो सिंहाच्या अगदी जवळ गेला. तो फक्त काही फूट अंतरावर झोपलेला होता. तो एकटाच जंगलात अडकला होता. त्याच्या सोबत आलेले लोक निघून गेले होते. ते सगळे एकत्र निघाले होते. तो घाबरला नाही. त्याने कोणताही आवाज केला नाही. त्याचे हातपाय थरथरले नाहीत. त्याने सिंहाकडे शांतपणे पाहिले. आता काय करायचं? तो रस्त्यातच झोपलेला होता. डोक्यावर ओझ घेऊन तो गुडघ्यावर बसला. परमेश्वराकडे पाहिला आणि म्हणाला, प्रभू, तू निर्माण केलेला सिंह माझ्या वाटेत झोपला आहे. कृपया त्याला उठायला आणि बाजूला जायला सांग. मला माझ्या गावाला जायचं नाही का? त्याने अशी प्रार्थना केली. त्याची प्रार्थना बघा कशी आहे. तू निर्माण केलेला सिंह, तो माझ्या वाटेत झोपला आहे. माझा रस्ता अडवून कृपया त्याला बाजूला जायला सांग. मला माझ्या गावाला जायचं नाही का? हीच त्याची प्रार्थना होती. बालसुलभ विश्वासाने केलेली प्रार्थना. सिंहाने त्याच्याकडे पाहिलं, उठला आणि जंगलात गेला. तो चालत राहिला आणि गावात पोहोचला. पुढच्या आठवड्यात त्याने चर्चमध्ये साक्ष दिली. मी प्रभूशी बोललो. मी म्हटलं, हा सिंह तुझ्याच निर्मितीचा नाही का? त्याला दूर जायला सांग प्रभू. तो निघून गेला. मी घरी परतलो. हा विश्वास आहे. त्यांनी सांगितलं, आपला देव वाचवू शकतो. तो कोणत्याही संकटातून वाचवू शकतो. प्रथम विश्वास कबूल करा. विश्वासात ठाम राहा. लहान मुलासारखा प्रभूवर विश्वास ठेवा. समस्या पार करू शकता. प्रभू तुम्हाला वाचवेल. घाबरू नका. आज एक चमत्कार घडणार आहे. तुमचा हात हृदयावर ठेवा. प्रभू, या अडचणीतून तू आम्हाला वाचवू शकतोस. तू मला वाचवू शकतोस. मी यावर विश्वास ठेवतो. मी चमत्काराची अपेक्षा करतोय. येशूच्या नावाने आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.